सो खूप जणांनी मला विचारलेलं की तू आय मेकअप कसा करतेस आणि पर्टिक्युलरली जो मी आय मेकअप टाकला आहे तो कसा करते. सो त्यासाठी मी हा रॉ अनफिल्टर्ड बनवते कारण मला एडिटिंगमध्ये खूप कंटाळा येतो. फर्स्टली तुम्ही तुमच्या आईजला थोडं कन्सील करून घ्या, थोडं हाय टोन कन्सीलर यूज करून त्याला प्रेप द्या. त्याचा स्मोकी 8 असा पॅलेट आहे तो यूज करते. त्यामध्ये 2 शेडच यूज करते नॉर्मली, पण मी हा पॅलेट दुबईवरून घेतला आहे आणि हा जो शेड आहे जो हा तो त्यामध्ये संपला आहे. सो मी दुसरा पॅलेट यूज करते. पण ह्याचं पिगमेंट मला खूप आवडतं आणि मी 2च ब्रश यूज करते. एक फ्लफी जे ब्लेंड करायला इझी असतं यूज करायला आणि एक आहे तो जो सेट करायला. सो लेट्स स्टार्ट. सो पहिला इनर कॉर्नर टू मिड मी माझा ब्राऊन शेड लावते. आणि जी आपली क्रीज लाईन असते मी त्याच्यावर नाही लावत, फक्त क्रीज पुरतच लावते बिकॉज ब्लेंड करताना ते थोडं इझी होऊन जातं. सो जस्ट पुट युअर आय शॅडो ऑन युअर आयलेट. ब्राऊन लावल्यानंतर आपण ब्लॅक लावणार आहे आणि तो मी माझ्या ह्या पॅलेटमधूनच लावते. तर हा आहे पॅलेट ॲक्च्युली तो नायकाचा. सो ह्या पॅलेटवर बघून मला अजिबात जज करू नका, मला माहिती खूप लोकं करतील, तर मी ह्या पॅलेटला खूप यूज करते. सो येस. सो आउटर कॉर्नरला फक्त आपण ब्लॅक लावणार आहोत आणि तुम्ही बघू शकता तुम्ही आत्ता काही मर्ज नाही करत आहे, पण जो मिडल आहे आय पॅलेटचा तिथून तिथे एंड करणार आहे आपण. कधी पण इथून इथे नाही जाऊ शकत, इथूनच इथे लावायचा ब्लॅक. सो आता तुम्हाला हे खूप बेकार वाटत असेल, बट वेट अँड वॉच. माझा पिगमेंट खूप सुंदर आहे. मी फक्त एक ब्रश म्हणजे एक वाईट घेतलेला आणि लुक ॲट द पिगमेंट. सो आउटर टू इनर आणि एकदम स्मूथली जायचं आहे, हार्ड नाही व्हायचं आहे, घाई नाही करायचं. बिकॉज इफ ब्लॅक जर सगळीकडे झाला तुमच्या आयलिडवर सो इट विल बी नॉट इझी टू रिमूव्ह दॅट ब्लॅक थिंग. सो मला ॲक्च्युली क्रीज स्मूथ खूप आवडते, मला ते असे शार्प नाही आवडत. सो मी थोडं इनर टू आउटरही करते अँड जस्ट ब्लॅक फक्त मिडपर्यंतच. अँड जेव्हा पण तुम्ही फ्लफी यूज कराल जस्ट यूज अ राऊंड मोशन. असं 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 नाही करायचं किंवा रब नाही करायचं, जस्ट मी सॉफ्ट हँड देऊ. सो यू कॅन सी द मॅजिक. देन आपण आय मेकअप कम्प्लीट करूया आयलाइनरनी. हा मेबलिनचा आहे ज्याच्याचं नाव केलं. दिस इज अ मस्कारा. दिस इज ऑल्सो सेम मेबलिन कंपनी अँड दिस इज वन ऑफ माय बेस्ट काजल. दिस इज फ्रॉम सिलॉजो. तुम्ही पण 2 ओपन करून लायनर लावता का? हे सगळ्या मुलींना ॲक्च्युली खूप इझी समजेल आणि मी लायनर लावताना बोलू नाही शकत आहे बिकॉज मला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सॉरी. मोस्ट ऑफ मुली फक्त मिडपासून प्रिफर करतात लायनर, बट आय प्रिफर टू यूज फ्रॉम मिड इनर कॉर्नर टू द आउटर कारण करायला लागेल. सो माझा लायनर लावून तर झालं आहे. माझा आवाज खराब आहे. मी मस्कारा नॉर्मली लाईक आय यूज ऑन अपर साईड ऑफ द लॅशेस कारण आपण आय शॅडो जेव्हा लावतो तर त्याची पावडर त्याच्यावर पडते अँड दॅट लुक्स व्हेरी बॅड. सो या खूप मुली हे पण हाफ लाईन लावतात, बट आय लव्ह टू यूज ऑन फुल वॉटर लाईन बिकॉज माझे डोळे खूप सुंदर दिसतात. सो या मला हे काजळ का आवडतं कारण एका साईडला काजळ आहे आणि एका साईडला ब्लेंडिंग आहे. खूप मुलींना एक असं खाली लावायला खूप आवडतं अँड देन दे ब्लेंड विथ हँड्स ऑर वेगळा ब्रश पण येतो त्यासाठी, पण ह्या लोकांनी अदर साईड दिलेली आहे. हे कसं लागतं. सो सो दिस इज द अदर साईड ऑफ द काजल अँड खूप इझी ते ब्लेंड होतं. इफ यू सी आणि ह्याला काही कलर नाही आहे, ह्याला काही कलर नाही आहे. इट्स जस्ट अ ब्रश ब्रश ब्रश. अशा प्रकारे माझा आय मेकअप झालेला आहे अँड फायनल लुक्स आहे.